श्री अशोक पाटील. अध्यक्ष महोदय, एक मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा अतिशय चोख अशी बजावली जाते, परंतु माझ्या विभागामध्ये राहणारी एक व्यक्ती साकीनाका पेट्रोल पंपमध्ये गेली 35 वर्ष काम करत होता आणि मोहन नायर म्हणून त्या व्यक्तीचं नाव होतं. पेट्रोल पंपमध्ये तिथे ऑफिसमधून तो बाहेर पडताना ते फिलिंग सेंटरमध्ये फक्त 20 फुटाचं अंतर होतं. समोर एक टेम्पो उभा होता. हा टेम्पो ती व्यक्ती त्या तिथून बाहेर पडताना तो टेम्पो अशा प्रकारे स्पीडमध्ये चालवून त्याला उडवण्याचा प्रयत्न केला आणि उडवण्याचा प्रयत्न करता त्या व्यक्तीने थोडा जोरात चालून पुढे गेल्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपचं फिलिंग सेंटरही उडवलं, परंतु त्या व्यक्तीला मात्र त्या टेम्पोच्या मध्ये भागात घेतलं आणि जवळ 20 ते 30 फूट अंतरावर ती व्यक्ती उडाली गेली. आणि तिथून ती उडाल्यानंतर त्या पेट्रोल पंपामध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आणि स्वतःच्या कॅबिनमध्ये ठेवलं. आणि हा ड्रायव्हर ज्याचं नाव होतं हजमल म्हणून, तो 20 वर्षाचा मुलगा आहे, त्याला ताब्यात घेतलं. आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटांनंतर पोलीस यंत्रणेचे अधिकारी PSI ज्ञानेश्वर पाटील हे तिथे उपस्थित झाले. त्यांच्या ताब्यात ती व्यक्ती दिली गेली आणि ताब्यात गेल्यानंतर त्या नायर या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेले. तिथून तो गंभीर जखमी होता. त्याला आता भांडूपच्या नौकार हॉस्पिटलमध्ये आणले. तो आजही 6व्या दिवशी कोमात आहे. तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर पंचनामा 3ऱ्या दिवशी होतो आणि पंचनामा करणारा जो अधिकारी आहे ज्ञानेश्वर पाटील यांनी तो ड्रायव्हर होतो त्यालाच बदललं आणि दुसऱ्या एका ड्रायव्हरचं लायसन तिथे जमा केलं आणि तो एक हत्येचा कट होता. हे निदर्शनास आजही येत आहे. माझे सगळे रेकॉर्ड या पेनड्राईव्ह मध्ये आहेत आणि या पेनड्राईव्ह मध्ये रेकॉर्ड असताना त्या पेट्रोल पंपवर CC कॅमेरा लावलेले होते आणि या CC कॅमेरामध्ये त्या नायर या व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न दिसतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये PI ज्ञानेश्वर पाटील यांनी आरोपीच बदली केला आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये तिथे काही तिथले मध्यस्थी मंडळी आली. त्यांचे या इथे फोटोग्राफ्स आहे. त्या ड्रायव्हर जो आहे त्याचाही फोटो घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी जो दुसरा व्यक्ती ज्याचं लायसन जमा केलं त्याचाही याच्यामध्ये फोटो आहेत आणि हे सगळे पुरावे या इथे आहेत पेन ड्राईव्ह सह. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला ही विनंती करतो, या एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो PI ज्ञानेश्वर पाटील यांनी जी मदत केलेली आहे तर याच्यावरती या PI ज्ञानेश्वर पाटीलवर देखील कारवाई होईल आणि ज्यांनी हत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरही कारवाई होईल अशी मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो. आणि हे सगळे पुरावे मी आपल्याकडे पेन ड्राईव्ह सह देतो तर त्याच्यावरती कारवाई होईल आपल्यातर्फे विनंती करतो. मी ज्या मतदारसंघात मुंबईमधून भांडूप या मतदारसंघामध्ये, हा मतदारसंघ झोपडपट्टीने 80% झोपडपट्टीने व्यापलेला आहे, डोंगराळ भाग आहे आणि आधार भिंतीच्या माध्यमातून या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी आधार भिंती कोसळल्या आणि आधार भिंती कोसळत असताना त्या आधार भिंतीला आधार द्यावा पावसानंतर, कारण ती वरती भिंतीवर असलेली घरं कोसळत आहेत, त्यांना आधार द्यावा म्हणून आम्ही निधीची मागणी करतोय. मुंबईमध्ये असमान निधी वाटला जातो की जिथे डोंगराळ भाग नाही अशा डोंगराळ भागाला देखील समान निधी आमदारांना दिला जातो. तो यामध्ये देखील असमानता असावी. जिथे ते डोंगराळ भाग आहे तिथे आधार भिंतीसाठी निधीचे प्रोव्हिजन करण्यात यावं. त्याचबरोबर या भांडूप विधानसभेमध्ये स्लम असल्यामुळे अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. 4 प्रमुख रस्ते मी घेतलेले आहेत. या वर्षभराच्या कालावधीमध्ये 4 प्रमुख रस्त्यांचं डिमार्केशन झालं आणि त्यांना पात्र करण्याची प्रक्रिया चालू आहे. या 4 रस्ते, जो गावदेवी रोड आहे, क्वारी रोड आहे, हनुमान नगर रोड आणि टेंबीपाडा रोड, हे 4 रस्ते आपण रुंद DP प्लॅन प्रमाणे करण्याची नियोजन केलेलं आहे. आणि याच्यासाठी भांडूपमध्येच जवळजवळ 350 PAP उपलब्ध आहेत, परंतु हे PAP या रस्त्यासाठीच उपलब्ध असावे, अन्यथा मुंबईमधले अनेक बाहेरची लोक त्या तिथे PAP घेतील आणि ह्या भांडूपकरांना भांडूपच्या बाहेर जावं लागेल, म्हणून त्याचं देखील नियोजन करण्यात यावं. अध्यक्ष महोदय, हे भांडूप ह्या पूर्ण मुंबईला पाणी देतं. त्याचबरोबर बाजूला असलेला मुलुंड आहे, हा डेव्हलप झालेला विभाग आहे. या मुलुंडला 24 तास पाणी असतं, पण या भांडूपमध्ये 4 तास देखील पाणी पुरेपूर मिळत नाही. 30, 35, 40 वर्षापासून ज्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत त्या तशाच आहेत. तिथे अनेक ठिकाणी लिकेज आहेत, या बदलून घ्याव्या आणि त्याचबरोबर त्याची क्षमता देखील वाढली पाहिजे आणि या भांडूपमध्ये 24 तास पाणी देता येईल याचं देखील नियोजन आपल्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. भांडूपमध्ये पूर्ण
त्याला मिनी कोकण बोललं जातं. आम्ही गणपतीमध्ये शेकडोनी गाड्या गणपतीसाठी कोकणामध्ये सोडतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोडतो, परंतु आलेल्या गाड्या ह्या कुठल्या तरी रस्त्यावर उभ्या करायला लागतात. म्हणून आत्ताच या परिस्थितीमध्ये लोडाच्या माध्यमातून भांडूपमध्ये क्वारी रोड जिजामाता शाळेच्या जवळजवळ 1 एकरचा भूखंड अमेनिटी प्लॉटमध्ये मिळतोय. मी आयुक्तांना भेटलो, गडकरी साहेबांना भेटलो, तर त्या प्लॉटवरती ते एसटी डेपो बनवण्यासाठी आग्रह दिला, त्या माध्यमातून त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. परंतु हा एसटी डेपो जर झाला तर या भांडूपकरांना पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या खेड्यापाड्यात जाण्यासाठी भांडूपमध्ये एसटी उपलब्ध होईल, याचं मात्र आपण आपल्या माध्यमातून ते करण्यात यावं. खोती हा विषय SRAच्या माध्यमातून भांडूपकरांना भयंकर भेडसावत आहे. मी 2014 ते 2019च्या कालावधीमध्ये सभागृहामध्ये 150 वर्षाचा खोतीचा इतिहास पूर्ण इतिहास सांगितला. 1936 साली खोती नष्ट झाली असताना पुन्हा ती मागच्या दरवाजाने खोती आली आणि आज विकास करत असताना विकासकाला जर विकास करत असेल तर खोती त्याला अडचण निर्माण करते आणि त्याच्यामध्ये पार्टनरशिप मागते. त्यामुळे अनेक SRA प्रोजेक्ट हे रखडलेले आहेत. म्हणून त्याचा देखील अभ्यास करून ही खोती आज आहे का, जी मालकी हक्क दाखवतायत ही मालकी हक्क हस्तांतरित झाले आहे का, याचा शहानिशा करून SRAच्या माध्यमातून जर का झोपडपट्टी धारक SRAच्या माध्यमातून पुढे येत असतील त्यांना ते विकास करण्याला मंजुरी देण्यात यावी. त्याचबरोबर डोंगराळ भागातील SRA स्कीम आहेत, इथे कोणीही विकासक जात नाही. त्या सरकारने आपल्या ताब्यात घेऊन जसं रमाबाई नगरचा SRA स्कीम घेतली तशीच ती सरकारच्या माध्यमातून ती स्कीम करण्यात यावी. भांडूप ह्या परिसरामध्ये फेरीवाला, अध्यक्ष महोदय, फेरीवाला हा एक प्रकार फार वेगळा झालेला आहे काही वर्षामध्ये. या एक भांडूपमध्ये 3-4 व्यक्ती आहेत, यांच्या प्रत्येकाच्या 2-2, 300 गाड्या आहेत आणि हे गाड्या भरून देतात फळांनी. आणि एखादा अध्यक्ष महोदय 5 मिनिटं, आम्ही सकाळपासून इथे वाट बघतोय, 5 मिनिटं मला बोलू देत. अध्यक्ष महोदय, हे फेरीवाले या फळांच्या गाड्या भरून देतात, 500-600 रुपये रोजगार देतात आणि ते कुठल्याही नाक्यावर जातात, ती गाडी उभी करतात आणि या गाडीवर दिवसभर तो व्यवसाय करतात, रस्त्याचं ट्रॅफिकचं वाटोळं करतात. आणि या फेरीवाल्यांच्या गाड्या कुठल्या पद्धतीच्या आहेत, कुठल्या गाड्याला पिवळा कलरचा पट्टा, कुठल्या गाड्याला हिरवा कलरचा पट्टा, कुठल्या गाड्याला निळा कलरचा पट्टा. आणि महानगरपालिकेचे अधिकारी या गाड्या सोडून इतर फेरीवाल्यांना मात्र तिथे उचलले जातात. इथे मोठा आर्थिक व्यवहार होतो. तर ह्या फेरीवाल्याच्या ह्या गाड्या आहेत, या डम्पिंग ग्राउंडला घेऊन जसं मी 2014 ते 2019 नेल्यानंतर क्रॅश करत होतो तशा त्या पुन्हा क्रॅश करण्यात याव्या, अन्यथा भांडूपचा हा रस्त्याचा प्रश्न कधीच सुटणार नाही. म्हणून त्याचं देखील नियोजन आपल्या माध्यमातून व्हावं. त्यानंतर अध्यक्ष महोदय, मी खेळाडू आहे, मी मुंबईचा प्रतिनिधित्व, क्रिकेटचं मुंबईचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, कॅरमचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि या उपनगरामध्ये कांजूर डम्पिंग ग्राउंडला शेकडो एकर जागा उपलब्ध झालेली आहे. म्हणून मुंबईमध्ये ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियम आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम हल्ली जास्त वापरलं जात नाही. वानखेडे स्टेडियममध्ये अनेक वर्ष मी त्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेलो आहे. म्हणून या डम्पिंग ग्राउंडला कांजूरच्या मोकळ्या जागेवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जसं नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने एक स्टेडियम झालेलं आहे, तसंच त्याच धर्तीवरती या मुंबईच्या उपनगरामध्ये एखादं स्टेडियम हवं, जेणेकरून उपनगरातले अनेक खेळाडू झालेले आहेत. म्हणजे विनोद कांबळी हा देखील माझा मित्र, हा विनोद कांबळी सारखे अनेक खेळाडू उपनगरामध्ये झालेले आहेत. म्हणून उपनगरामध्ये एका स्टेडियमची उपलब्ध करून द्यावी ही आपल्याला नम्र विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मी कोळी समाजाचा आहे, आमचा आराध्य दैवत एकविरा माता आहे आणि हे कितीतरी वर्षाचा तो इतिहास आहे. परंतु या डीपी प्लॅनमध्ये कितीतरी जुनी घरं आहेत, या डीपी प्लॅन हरित झोन म्हणून डिक्लेअर केला. माझी आपल्याला प्रामाणिक विनंती आहे, आमचा हा पूर्ण महाराष्ट्रातला कोळी समाज असेल, इतर समाज असेल, तिथे मातेच्या दर्शनाला जातात, तिथे कुठेतरी राहतात, म्हणून हा हरित झोन डिक्लेअर केलेला आहे, तो आर झोन करावा एवढी आपल्याला प्रामाणिक मी विनंती करतो. त्याचबरोबर या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या चोरीचे प्रकार भयानक वाढत चाललेले आहेत. तर माझ्या विधानसभेमध्ये जसं 2014 ते 2019 मध्ये प्रमुख रस्त्यावरती CCTV कॅमेरे बसवले होते, त्याच माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु अजूनही त्याला मंजुरी मिळत नाही. हे CCTV कॅमेरा जर बसले तर ह्या चोरींचं प्रमाण कमी होईल. कारण ह्या चोऱ्या कशा होतात, एखादा घर हक्क फोडलं जातं, परंतु घर फोडत असताना त्याच्यातल्या वस्तू हे टेम्पोनीच जातात किंवा त्या काय छोटी वस्तू नाही की खिशात घालून. म्हणून त्या कॅमेराच्या माध्यमातून कैद होतील आणि त्याचा शहानिशा लागेल. अशा पद्धतीने साहेब
हे चाललेलं आहे. मला आपण या सभागृहामध्ये बोलायची संधी दिलात, अनेक विषय मांडायचे होते, परंतु मी देखील वेळेचं भान ठेवलंय आणि त्या माध्यमातून मी जे विचार माझे मतदारसंघाच्या माध्यमातून मांडले ते आचरणात यावे आणि पुढच्या अधिवेशनाच्या त्याला काही अंश पुरावा एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि मी पुन्हा एकदा सरकारचं अभिनंदन करतो आपण केलेलं कार्य. आणि आजच आदरणीय आमच्या शिंदे साहेबांनी जी घोषणा केली, अख्ख्या मुंबईभर फटाकडे वाजले आणि जसं लाडक्या बहिणींनी फटाकडे वाजवले विधानसभेला, हेच महानगरपालिकेला देखील वाजवत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.